म्हणाले की मटकीची उसळ बनवायची आहे, पनीरची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी मी मटकी उकडून घेते. मी होऊ शकेल मटकी उकडून घेते, कारण ते छान शिजतात आणि एकसारखे शिजतात. दुसऱ्या भांड्यामध्ये डाळ लावायची करण्यासाठी ते काम करते. कुकरमध्ये आपण डाळ लावून घेतली, ज्याचं आपण वरण बनवणार आहोत, आणि मटकी सुद्धा उकडून घेतलेली आहे. त्याची उसळ किंवा रसभाजी असं म्हणतो, पण मी सगळ्यांना रसभाजी. वरण फोडणी टाकून घेते आहे, कारण ताटाला वरण भात लावल्याशिवाय मला ताट पूर्ण वाटणारच नाही. दुसऱ्या बाजूला मटकीची रसभाजी करून घेते, त्यानंतर पनीरच्या भाजीची तयारी करते. एका बाजूला मटकीच्या रसभाजीची तयारी चालू आहे, दुसऱ्या बाजूला मी पनीर बनवते. पण त्यासाठी तयारी सध्या प्रोग्रेसमध्ये आहे, कारण फक्त कांदा चिरून झालेला आहे, पण मला त्याच्यासाठी गरजेचं आहे टोमॅटो आणि शिमला मिरची पण. जोपर्यंत कांदा भाजतो तोपर्यंत मला टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून घ्यायची, तर ती सगळी तयारी आपण करतो. आतापर्यंत काय काय झालेलं आहे, वरण झालेलं आहे, मटकीची रसभाजी झालेली आहे, भात फोडणी टाकलेला आहे आणि पनीरची भाजी बनती आहे. राहिलेलं काय आहे, खीर आणि पांढरा भात, कोशिंबीर सोबत.